नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण शेवयाची खीर याची रेसिपी बघणार आहोत। आईस्क्रीम म्हटलं की मुलांना किंवा मोठ्या माणसांना सगळ्यांनाच आवडते, त्यामुळे आज आपण जी शेवयाची खीर करणार आहोत ती आईस्क्रीम फ्लेवरची शेवयाची खीर करणार आहोत। त्यामुळे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 वाटी शेवया घेतलेल्या आहेत, घरीच बनवलेल्या शेवया आहेत। बाजारामध्ये अशा पद्धतीच्या शेवया मिळतात, जे पॅकेट भेटतं त्याच्यामध्ये भाजलेल्या सुद्धा असतात आणि कच्च्या सुद्धा मिळतात। तर ह्या शेवया आपण आता इथे भाजून घेणार आहोत। तर इथे 2 चम्मच तूप टाकलेलं आहे। तर तूप छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये ह्या शेवया टाकणार आहोत आणि ह्या शेवयाला सोनेरी कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायच्या आहेत। गॅस मीडियम ठेवायचा, गॅस मोठा ठेवला तर शेवया पटकन करपतात, त्यामुळे गॅस मीडियम ठेवायचा आणि मंद आचेवर तर शेवया अशा हळूवार भाजत राहायचं आणि शेवया भाजताना सतत अशा हलवत राहायच्या, नाहीतर एकाच जागी तशा राहिल्या तर त्या करपू शकतात। त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायच्या। तर इथे आपल्या शेवयाला सोनेरी कलर छान आलेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये थोडेसे मनुके टाकलेले आहेत, थोडेसे काजू बदाम टाकलेले आहेत। तर ह्याला सुद्धा आपण तुपावरती शेवयासोबत भाजून घेणार आहोत। तर इथे आपण तुपावरती सगळं भाजून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये आपण आता दूध घालणार आहोत। दुधाचं प्रमाण असं सांगता येणार नाही, कारण शेवया जाड असतात किंवा पातळ असतात, त्यामुळे जर आपल्याला घट्टसर हवी असेल थोडं कमी जरी दूध टाकलं तरी चालतं, पण शिजताना थोडंसं जास्त टाकायचं। आणि शेवया जर जाड असतील तर ते जरी करताना पातळ वाटलं तरी नंतर ही दाटसर खीर बनते। त्यामुळे दुधाचं प्रमाण आपल्या मनाप्रमाणे टाकून द्यायचं। तेव्हा आता इथे मी जवळपास अर्धा लिटरच्या वर दूध टाकलेलं आहे। तर याला छान अशी उकळी फुटलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर इथे आपण आता छान अशी उकळी फुटलेली आहे, तरी आपण ह्याला दाटसरपणा येईपर्यंत आपण ही खीर छान शिजवून घेणार आहोत। तर इथे आपण 2 ते 3 थेंब आपण जे आईस्क्रीमचं इसेन्स भेटतं ते टाकलेलं आहे। ते आता पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं खिरीमध्ये, त्यामुळे आईस्क्रीमचा असा वेगळा फ्लेवर आपल्या शेवयाच्या खिरीला येतो। तर आता इथे मी 2 वाट्या साखर टाकलेली आहे। तर तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त झाली, जशी तुम्हाला कमी आवडत असेल कमी टाकली तरी चालते, जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर अजून प्रमाण वाढवलं तरी चालते। तर इथे 2 वाट्या मी साखर टाकलेली आहे। तर आता ही पूर्ण मिक्स करून घ्यायची आणि छान मिडियम गॅसवरतीच ही खीर दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायची। तुम्ही इथे पाहू शकता छान आपली खीर दाटसर शिजलेली आहे आणि दूधसुद्धा आपलं पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि त्याच दुधामध्ये आपण तेवढी पूर्ण खीर शिजवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता छान अशी दाटसर आपली खीर झालेली आहे। तर आता इथे आपण गॅस बंद केलेला आहे। तर ह्या शेवयाच्या खीरला एकंदरीत आपण घरी ज्या शेवया बनवतो त्याच वापरल्या। आपण इथे एक फ्लेवर म्हणून आपण वेगळा फ्लेवर दिला जो आईस्क्रीमचा होता, आणि एक म्हणजे शेवया भाजल्या काढून घेतले, किसमिस वगैरे भाजले, काजू बदाम भाजले काढून घेतले, असं आपण कुठलीही पद्धत वापरलेली नाही। सरळ आपण तूप टाकलं, शेवया भाजल्या, काजू बदाम त्यात भाजले आणि दूध टाकून दिलं। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तर तुम्ही माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। तर असंच भेटू एका नवीन रेसिपीसोबत।